नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या क्वेश्चन बँक मधला जो प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे न्यूमेरिकल मेथड या युनिट मधला, ठीक आहे. बघा, प्रॉब्लेम नंबर सेकंड, बाय युजिंग बायसेक्शन मेथड सॉल्व इक्वेशन x³ - 6x + 3 = 0 अप टू 3 इटरेशन कॅल्क्युलेट करायचे आहेत, राईट. मग फर्स्ट स्टेप काय आहे आपली? फर्स्ट स्टेप गिवन लिहून घ्यायचं. गिवन काय दिलंय? गिवन याच्यामध्ये काय आहे? इक्वेशन आहे. हे इक्वेशन लिहा. काय इक्वेशन आहे? गिवन x³ - 6x + 3 = 0, ठीक आहे. मग गिवन इक्वेशन लिहून घेतला. नेक्स्ट स्टेप काय करायची? f of x = लिहून घ्या. f of x = x³ - 6x + 3 = 0 घ्यायचा नाही, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. मग नेक्स्ट काय करायचं? पुट याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. इक्वेशन नंबर 1 पुट x = 0 इन इक्वेशन 1, ठीक आहे. इक्वेशन 1 मध्ये काय करायचं? x = 0 पुट करायचं, ठीक आहे. मग f of x आहे, राईट. f of x आहे. x च्या ठिकाणी काय पुट करायचं आहे? 0. f of 0 होईल या ठिकाणी बघा 0 चा क्यूब होईल. x³ म्हणजे 0 चा क्यूब, कारण x ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. 6x म्हणजे किती? 0 + 3, ठीक आहे. सॉल्व करा. f of 0 ची व्हॅल्यू काय आहे ते सांगा मला. f of 0 हे 0 चा क्यूब काय येईल रे? 0च येईल, राईट. 6 × 0 काय येईल? 0च येईल, राईट. हा +3 म्हणजे आन्सर काय मिळालं याचं? f of 0 चं +3 विच इज ग्रेटर दॅन 0. हा ग्रेटर दॅन 0 आहे, राईट. हा, मग आता नेक्स्ट काय करायचं? काय करायचं नेक्स्ट? बघा, x = 0 पुट केलं. आता नेक्स्ट काय करायचं? x = 1 पुट करा. चला, इक्वेशन नंबर 1 मध्ये कुठं पुट करायचं? इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं, राईट. हा, पुट x = 1 इन इक्वेशन 1, राईट. याच्या x च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? 1 ठेवायचं आहे. मग f of x 1 येईल = x³ म्हणजे काय होईल? हा 1 चा क्यूब होईल -6x आहे. x च्या ठिकाणी काय ठेवलं? 1 + 3, राईट. मग याला सॉल्व करून घ्या. f of 1 काय येते सांगा मला. f of 1 चा क्यूब केलं तर काय येते? 1च येते. 6 × 1 6च येते, ठीक आहे. +3. आता बघा, हा +1 + 3 काय होईल रे? 4 - 6 म्हणजे f of 1 बघा +4 आहे, -6 आहे, -2 येईल, <0, ठीक आहे. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहेत. f of 0 ची व्हॅल्यू महत्वाची आहे, त्यानंतर f of 1 ची व्हॅल्यू महत्वाची आहे, राईट. हा बघा, हे f of 0 ची व्हॅल्यू आपल्यासाठी महत्वाची आहे, प्लस मिळाली, आणि f of 1 ची व्हॅल्यू मायनस मिळाली. म्हणजे ह्या ठिकाणी हे दोन, म्हणजे जेव्हा आपण x = 0 पुट केलं, ठीक आहे, तेव्हा काय मिळाली व्हॅल्यू आपल्याला? +3 मिळाली. f of 0 ची व्हॅल्यू +3 मिळाली. आणि जेव्हा आपण x = 1 पुट केलं तर f of 1 ची व्हॅल्यू काय मिळाली? मायनस. म्हणजे याच्यावरनं आपल्याला काय लक्षात आलं? साइन चेंज टेक्स प्लेस झालं, ठीक आहे. कोणत्या दोन नंबर मध्ये साइन चेंज टेक्स प्लेस झालं? 0 आणि 1 मध्ये, राईट. 0 आणि 1 मध्ये. मग याच्यावरनं आपल्याला डायग्राम ड्रॉ करता येते, ठीक आहे. चला, डायग्राम ड्रॉ करा. काय, कोणती डायग्राम? त्याच्या अगोदर या ठिकाणी एक सेंटेन्स लिहा. therefore the sign change takes place. therefore the sign change takes place between 0 and 1. 0 आणि 1 मध्ये साइन चेंज टेक्स प्लेस झालं, राईट. आता काढायची डायग्राम ड्रॉ करा. आता हा डायग्राम ड्रॉ करा. बघा, डायग्राम कशी ड्रॉ करायची? ह्या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करत असताना 0 आपण x = काय पुट केलेला आहे? 0. मग ह्या ठिकाणी काय लिहा? 0, ठीक आहे. ह्या ठिकाणी काय येईल? x = काय पुट केलं होतं आपण? 1 लिहून घेतलं, 0 आणि 1. मग
0 लिहिलं म्हणजे इथं कशाची व्हॅल्यू येईल, एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू येईल. एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू काय आली, +3 लिहून घेतलं इथं. ठीक आहे, या ठिकाणी 1 आहे म्हणजे कोणती व्हॅल्यू येईल इथं, एफ ऑफ 1 येईल. एफ ऑफ 1 इक्वल्स टू काय येईल, एफ ऑफ 1 इक्वल्स टू -2, राईट. एफ ऑफ 1 इक्वल्स टू -2. मग द लोकेशन ऑफ रूट लाईज बिटवीन, therefore the location of root lies between 0 to 1. म्हणजे ह्या इक्वेशनचं जे रूट आहे ते अप्रॉक्सिमेट कशामध्ये आहे, 0 आणि 1 या दोन नंबरच्या मध्ये आहे, राईट. आता हे झाली आपली फर्स्ट स्टेप. आपल्याला किती इटरेशन काढायचे आहेत, अप टू 3 इटरेशन आपल्याला काढायचे आहेत. ठीक आहे, मग काय करूया आपण आता, फर्स्ट इटरेशन कॅल्क्युलेट करूया, राईट. फर्स्ट इटरेशन बायसेक्शन मेथड मध्ये फर्स्ट इटरेशन कॅल्क्युलेट करत असताना काय करायचं रे, a इक्वल्स टू हे 0 + 1, बघा इथल्या व्हॅल्यू घ्यायच्या, 0 + 1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, मग 0 + 1 1च येणार आहे डिवायडेड बाय 2. ठीक आहे, 1/2 म्हणजे किती, 0.5. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला, 0.5 व्हॅल्यू मिळाली. मग ही व्हॅल्यू कुठे पुट करायचं, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. मग पुट x इक्वल्स टू 0.5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. बघा इक्वेशन 1 या ठिकाणी आहे एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स, पण एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, 0.5 इक्वल्स टू, राईट. मग एक्स क्यूब म्हणजे काय, 0.5 क्यूब मायनस 6x, एक्स म्हणजे काय 0.5 + 3. ठीक आहे, आता काय करायचं बाळांनो, हे जे नंबर्स आहेत हे कॅल्सी मध्ये टाकायचं आणि आन्सर मला सांगायचं आहे. ठीक आहे, काय करा, ब्रॅकेट यूज करा कॅल्सी वरती कॅल्क्युलेट करत असताना. ब्रॅकेट 0.5 क्यूब मायनस 6 इन ब्रॅकेट 0.5 + 3. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करून मला आन्सर सांगा. हा चला, आलं का रे आन्सर. बघा मी सुद्धा कॅल्सी वरती कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा केलं असेलच. एफ ऑफ 0.5 इक्वल्स टू 0.125. बरेच विद्यार्थी मी आन्सर लिहिण्याची वाट बघत असतील. ठीक आहे, असं करू नका. एक्झाम आहे तुमची, कॅल्सी सोबत ठेवा, नोटबुक सोबत ठेवा, पेन सोबत ठेवा. ठीक आहे, व्यवस्थित प्रॉब्लेम शिकवलेला लिहून घ्या, हेच प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये येतील. ठीक आहे, काय आला आन्सर याचा, 0.125. मग आता आपल्याला बघा ही डायग्राम चेंज करायची आहे. कोणती डायग्राम, ही डायग्राम चेंज करायची आहे, राईट. मग या डायग्राम वरती प्लस व्हॅल्यू मिळाली, x इक्वल्स टू 0.5 ठेवलं तेव्हा आपल्याला प्लस मिळाली. म्हणजे हे मायनसचा पोर्शन जशाच तसा राहील, फक्त प्लसचा पोर्शन चेंज होईल. ठीक आहे, मग आपण डायग्राम ड्रॉ करूया. डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ करा. काय लिहायचं रे इथं, आता x 0 आहे पण x इक्वल्स टू काय पुट केलं होतं आपण, 0.5 म्हणजे इथं f ऑफ 0.5 इक्वल्स टू काय मिळालं आन्सर आपल्याला, 0.125. कुठली व्हॅल्यू घेतलं बघा, इथली 0.5 इक्वल f ऑफ 0.5 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 0.125 म्हणून लिहून घेतलं. हे ऍज इट इज येईल, राईट. इथं 1 लिहा, ह्या ठिकाणी f ऑफ 1 इक्वल्स टू -2. ठीक आहे, कारण की f ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आहे, f ऑफ 1 ची व्हॅल्यू -2 आहे. ही झाली आपली डायग्राम. मग या डायग्राम वरनं तुम्हाला काय सांगता येते, बघा या डायग्राम वरनं तुम्हाला काय सांगता येते, द लोकेशन ऑफ रूट लाईज बिटवीन 0 and 1. पण या डायग्राम वरनं काय सांगता येते, द लोकेशन ऑफ रूट लाईज बिटवीन 0.5 to 1. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी काय असेल, 0.5 असेल. पहिलं ह्या दोघांमध्ये रूट आहे असं समजलं.
नेक्स्ट जेव्हा फर्स्ट इटरेशन कॅल्क्युलेट केलं होतं आपण तेव्हा काय समजलं आपल्याला 0.5 to 1 रूट आहे या दोन नंबरच्या मध्ये असं आपल्याला समजलं. आपल्याला मेन म्हणजे प्रॉब्लेम मध्ये इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याचा अप्रॉक्सिमेट रूट फाइंड आउट करायचा आहे. तर रूट ह्या दोन पॉइंट मध्ये आहे असं आपल्याला समजलेलं आहे. राईट. आता नेक्स्ट किती इटरेशन कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला 3 इटरेशन. आता कोणतं इटरेशन कॅल्क्युलेट केलं होतं आपण फर्स्ट इटरेशन. मग आता सेकंड इटरेशन कॅल्क्युलेट करूया. सेकंड इटरेशन काय करायचं रे जेव्हा फर्स्ट इटरेशन कॅल्क्युलेट केलं होतं आपण तेव्हा काय घेतलं होतं ए घेतलं होतं. राईट. ए घेतलं होतं. सेकंड इटरेशन कॅल्क्युलेट करत असताना बी घ्यायचं. बी इक्वल्स टू बघा ही स्टेप एक लक्षात ठेवा. बाकी सगळ्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला जेवढे इटरेशन काढायचे आहेत तेवढं रिपीट होईल. इथं काय केलं आपण 0+1 केलं. 0+1 डिवायडेड बाय 2. मग ह्या ठिकाणी काय करणार 0.5 + 1. राईट. 0.5 + 1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. 0.5 + 1 काय येते रे 1.5 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. 1.5 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2. 2 7 जा 2 7 जा म्हणजे ह्या ठिकाणी पॉइंट येईल. कॅल्सी वरती करून मला आन्सर सांगा. ठीक आहे. 2 7 जा 14 1 0.75 येते का बघा. 0.75 आलं. 0.75. मग काय करायचं जसं इथं प्रोसेस केलं ही प्रोसेस रिपीट करायची आहे. 0.5 मिळालं होतं मग x = 0.5 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवलं. सेम तसंच ह्या ठिकाणी सुद्धा पुट x = 0.75 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं. ठीक आहे. इक्वेशन 1 काय आहे बघा f ऑफ x च्या ऐवजी काय येईल मग इथं 0.75 इक्वल्स टू 0.75 x क्यूब म्हणजे 0.75 क्यूब मायनस 6 x म्हणजे काय 0.75 प्लस 3. ठीक आहे. आता सेम हे कॅल्सी वरती तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ब्रॅकेटचा यूज करा. ब्रॅकेट 0.75 क्यूब मायनस 6 इन ब्रॅकेट 0.75 प्लस 3 हे कॅल्क्युलेशन करून मला आन्सर सांगा. बघा काय आलं रे आन्सर. याचा आन्सर बघा ह्या ठिकाणी f ऑफ 0.75 इक्वल्स टू मायनस 1.0781. ठीक आहे. हे आन्सर आपल्याला मिळालेले आहे. ठीक आहे. तुम्हाला पण मिळालं का हेच आन्सर. ठीक आहे. कॅल्सीवरती तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर हे आन्सर तुम्हाला मिळते. राईट. मग आता f ऑफ 0.75 ची व्हॅल्यू मिळाली. मग डायग्राम चेंज होईल. डायग्राम काय चेंज होईल हे तुम्हाला व्हॅल्यू काय मिळाली मायनस मिळाली म्हणजे ही व्हॅल्यू चेंज होईल. ही व्हॅल्यू ऍज इट इज राहील. ठीक आहे. बघा काय येईल आता डायग्राम. डायग्राम ह्या ठिकाणी ड्रॉ करा. फर्स्ट हे जसेच तसं येईल कारण प्लस आन्सर आला असतं तर हे रिप्लेस केलं असतं. ठीक आहे. आन्सर काय आलंय मायनस आलेलं आहे म्हणून हे रिप्लेस करायचं. हे जशाच तसं ठेवायचं. 0.5 मग ह्या ठिकाणी f ऑफ 0.5 इक्वल्स टू 0.125 हे जशाच तसं लिहून घेतलं मी. हे चेंज होईल. या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती पुट केलात 0.75 म्हणजे इथं काय येईल 0.75. मग f ऑफ 0.75 इक्वल्स टू काय मिळालं मायनस 1.0781. ठीक आहे. ही झाली डायग्राम. बघा या बायसेक्शन मेथड मध्ये ही डायग्राम सुद्धा ड्रॉ करता येणं अतिशय महत्वाचं आहे कारण त्या डायग्राम वरनच आपल्याला नंबर ऑफ इटरेशन कॅल्क्युलेट करता येतात. राईट. नेक्स्ट काय करायचं मग ह्या डायग्राम वरनं तुम्हाला काय समजते द लोकेशन ऑफ रूट लाईज बिटवीन 0.5 to 0.75. ठीक आहे. कमी झालं. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रूट कोणत्या दोन नंबर मध्ये आहे असं समजलं होतं 0 आणि 1.
जेव्हा आपण फर्स्ट इटरेशन कॅल्क्युलेट केलं तेव्हा आपल्याला लोकेशन ऑफ रूट जो आहे ह्या इक्वेशनचा कोणत्या 2 नंबर मध्ये आहे 0.5 to 1. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपल्याला आता सेकंड इटरेशन कॅल्क्युलेट केल्यानंतर काय समजलं, जो लोकेशन ऑफ रूट आहे 0.5 to 0.75 म्हणजे नंबर जे आहेत ते काय व्हायले कमी कमी होत चालले. ठीक आहे. त्या नंबरची व्हॅल्यू कमी कमी होत चालली म्हणजे आपण जे करेक्ट रूट कडे चाललो त्या इक्वेशनच्या. ठीक आहे. जेव्हा तुम्ही नंबर ऑफ जस्ट इटरेशन घेताल तेव्हा तुम्हाला तो त्या इक्वेशनचा एक्झॅक्ट रूट कॅल्क्युलेट करता येतो, पण आपल्याला अप्रॉक्सिमेट म्हणलेलं आहे तर ह्या प्रोसेसनुसार जायचं आहे. राईट. आता सेकंड इटरेशन झालं आपलं, पण आपल्याला क्वेश्चन मध्ये किती इटरेशन कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत 3 इटरेशन कॅल्क्युलेट करायला सांगितले आहेत. राईट. मग थर्ड इटरेशन कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. थर्ड इटरेशन काय येईल बघा ह्याच्यावरनच. ठीक आहे. बघा फर्स्ट इटरेशन काढलं तेव्हा ए लिहिलं, सेकंड इटरेशन काढलं तेव्हा बी लिहिलं, तर थर्ड इटरेशन काढताना काय लिहायचं सांगा. सी लिहा सर. सी लिहिलं. मग काय करायचं, या दोन्ही नंबरचे ऍडिशन सी इक्वल्स टू 0.5 प्लस 0.75 अपॉन 2. ठीक आहे. हे कॅल्सी वरती मला कॅल्क्युलेट करून सांगा. 0.5 प्लस 0.75 अपॉन 2. काय आलं रे आन्सर 0.5 प्लस 0.75 अपॉन 2 0.625 आलं का बघा तुमचं पण आन्सर. ठीक आहे. 0.625 आलं. मग हे झालं आपलं फायनल आन्सर. देअरफॉर द लोकेशन ऑफ रूट द लोकेशन ऑफ रूट लाईज बिटवीन 0.5 to 0.75 हे अप्रॉक्सिमेट आहे आणि आपल्याला अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन कोणतं ह्या इक्वेशनचं जे रूट आलेलं आहे ते आलेलं आहे 0.625. राईट. मग खाली एक लास्टला सेंटेन्स लिहा. देअरफॉर द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द equation is 0.625. राईट. 0.625 म्हणजे फायनल आन्सर काय मिळालं आपल्याला 0.625. तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. मी साईडला ह्याच्यासाठी झालं की तुम्हाला बोर्ड पूर्ण दिसायला पाहिजे म्हणजे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण प्रॉब्लेम लिहून घेऊ शकता. तर हा झाला आपला सेकंड प्रॉब्लेम. ठीक आहे. तर असे जे काही नंबर ऑफ तुमच्या क्वेश्चन बँक मध्ये जेवढे क्वेश्चन्स आहेत तेवढे मी आपल्या YouTube वरती सॉल्व्ह करून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, शिकवलेलं व्यवस्थित समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ह्या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मॅक्झिमम मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.